जळगाव म्हटल्यानंतर काय आठवतं तर रानकवी नादू महानोर आठवतात. साहित्यातल्या आपल्या मराठी साहित्यातल्या महान अशा कवयित्री बहिणाबाई आठवतात आणि त्यांचं हे जळगाव त्यांनी त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या लेखणीतनं उभारलेलं हे जळगाव इतकं मोठं साहित्य लाभलेली ही भूमी आहे. आणि आता जे आधुनिक जळगाव आहे ते म्हणजे व्यवसाय कसा करावा महाराष्ट्राने तर असं दाखवणारं उदाहरण म्हणजे जळगाव. जळगावमध्ये तरुण मराठी आणि इतर उद्योजकांनी एक वेगळी उद्योग नगरी इथे साकारलेली आहे. सुवर्ण नगरीपासून आता उद्योग नगरी याच्यामध्ये जळगावचं एक सुंदर रूपांतरण होत असताना दिसतंय. आणि अशा वेळेला इथे अयांश ऑटोमोबाईल्स तुम्हा सगळ्यांसाठी लाईट कमर्शियल व्हेकल्स मध्ये खूप सुंदर सुंदर गाड्या घेऊन आलेल्या आहेत. म्हणजे साथी, छोटा दोस्त, बडा दोस्त अशा गाड्या मीही पाहिल्या मगाशी धुळेमध्ये. आणि आता इथे खूप कौतुक वाटतंय मला, स्पेशली जेव्हा ग्राहक, चालक, मालक स्वतः येऊन गाड्यांबद्दल त्यांचा अनुभव सांगतायत. ते खऱ्या अर्थाने टेस्टिमोनियल अत्यंत महत्वाचं असतं. कारण विकणारे, ब्रँड एम्बॅसिडर्स, प्रमोटर्स सगळं उत्तमच बोलतील, पण जे लोक, जे कन्झ्युमर्स आहेत, जे वापरतात, जे स्वतःहून त्याचा अनुभव घेतात, ते जेव्हा मंचावर येऊन त्यांचा चांगला अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करतात तेव्हा मला असं वाटतं की त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने जाहिरात होते, त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने प्रशंसा होते आणि मग वेगळा प्रचार करावा लागत नाही. त्यामुळे आज इथे मगाचपासून आपण बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले. मीही अशोक लेलँडचं नाव अनेक वर्षांपासून ऐकलेलं आहे. मी स्वतः आर्मीमधली आहे, माझे वडील मिलिटरीमध्ये होते. त्यामुळे मिलिटरीचा जो अनुभव आहे, किंबहुना आता लडाख आणि लेहला मी जाऊन आले, अशा वेगवेगळ्या अवघड टेरेन्समध्ये सुद्धा अशोक लेलँडच्या गाड्या आहेत, जिथे -50 to +50 डिग्रीज अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय सेनेसाठी या गाड्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासाठी भक्कम आधार आहे, हक्काचा आधार आहे. असे हे अशोक लेलँड खऱ्या अर्थाने 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी मला असं वाटतंय लाईफलाईन्स आपल्या देशातील अशोक लेलँड चालवत आहेत. एक म्हणजे भारतीय सेना, दुसरं म्हणजे शेतकरी आणि तिसरं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य म्हणजे शालेय विद्यार्थी. या 3 मोठ्या पातळींवरती आपलं जे लाईफलाईन चालवत आहे ते आहे अशोक लेलँड. आणि अशी ही इतकी मोठी परंपरा आणि आपल्या देशाचा भक्कम पाया असणारी ही कंपनी आज आपल्या